तू? कमाल आहे तुझी. ऐका ना, मी काय म्हणतो, जरा जरा शांत होऊया का आपण प्लीज? नाही एक मिनिट, कमाल काय यार? मला खरं तर तुमच्या लोकांची कमाल वाटते. आम्ही काय असं नवीन नवीन लग्न झालेलं असं लाजरं बुजरं कपल होत का? हा, आमचं लग्नच मुळात नॉर्मल नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे. मग नॉर्मल लग्नाचे नियम आमच्या लग्नाला का लागू करतात? एक मिनिट, आयुष्यभर एकत्र राहायचंय ठरलंय ना आता, मग तुम्ही दोघे तुमचा दृष्टिकोन बदला. असं सारखं लहान मुलासारखं तोंड फुगून बसू नकोस रे. आता तरी नात्याकडे गांभीर्याने बघण्याचा प्रयत्न कर ना तू. समर प्लीज काम डाऊन. ओके एक मिनिट, लग्न हे लग्न असतं. नॉर्मल ॲबनॉर्मल असं काही नसतं. कुठल्याही कारणाने का असेना लग्न झालंय ना आता. हो ना, झालंय. आणि त्याची किंमत आता मला आयुष्यभर मोजावी लागणार आहे. समर प्लीज प्लीज शांत हो. ऐक ना तू. एक मिनिट, आयुष्यभर हे ठरलंय ना आता, मग तुम्ही दोघं तुमचा दृष्टिकोन बदला. आता ना असं लहान मुलासारखं तोंड फुगून बसू नकोस. या नात्याकडे जरा गांभीर्याने बघण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न तरी करशील की नाही? निकिता ऐका ना, समर प्लीज प्लीज भांडू नका रे, प्लीज भांडू नका ना. नाही शक्य नाही, मी असलं काही करणार नाही. अरे यार, मुळात जे नातंच अस्तित्वात नाहीये त्याचा विचार कशाला करायचा? आणि तुम्हाला जरी काही वाटलं ना तरी सुद्धा माझ्यासाठी हीच रियालिटी आहे. माझ्या आयुष्याचं हेच सत्य आहे. कळलं? हॅलो आजी. पुढचं काय ठरलं तुझं? कसलं? सासरी येण्याचं. ओ अच्छा, म्हणजे मी 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 लवकर घरी यायला हवंय का? रीतीनुसार 5 परतवडीनंतर माहेरी जाऊन लगेच परत येतात मुली. म्हणजे असं खूप दिवस नाही राहत. ठीक आहे आजी, मग मी आजच येते परत. नाही म्हणजे बघ, म्हणजे तुझं तूच ठरव. जे योग्य वाटेल ते कर. नाही नाही ठीक आहे, मी येते आजच परत. बरं होईल. पिंट्याला पाठवते तुला आणायला. नाही नाही नको. म्हणजे आजी आहो, त्यांनीच मला आता इथे ऑफिसला सोडलं. तर परत त्यांना बोलवलं तर बापरे. आजी नको, मी माझी येईन परत. ठीक आहे, ठेवते. हां बाय. अरे मम्मा काय हे तू असं पसारा का करून ठेवला? मला रील शूट करायची इथे. अरे मम्मा छान एस्थेटिक वॉल वगैरे येते, मला करू दे ना प्लीज यार. शांत राहा ग, मला कामं करू दे. स्वानंदी आहे तोपर्यंत ही सगळी कामं उरकायला हवी, नाही तर मला एकटीलाच करायला लागणार आहे. तू काय कामाची नाहीस. बाबांना सांग फोन. हॅलो, हा बोल नंदू. पोचलीस ना नीट? अहो आजींचा फोन आलेला आता, त्यांनी मला तिथे घरी परत बोलवलंय, तर मला जावं लागेल. काही नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाहीये. बरं मला सांग, तू ऑफिसला जाऊन मग तुझ्या सासरी जाणार आहेस का? नाही तसं असेल तर मी तुझी बॅग पोचवतो. बाबा अहो नको, तुम्हाला उगाच दगदग होईल. अगं यात कसली आली आहे दगदग? मी पोचवण्याची व्यवस्था करतो ना. आणि तसंही तुझी बॅग भरलेलीच आहे ना. हो चालेल बाबा. ठीक आहे, पोचवतो मी. ठेवू का बाळा फोन? बाबा थँक्यू, बाय. सुष्मिता, नंदू आजच सासरी जाणार आहे. हे? सासरी? ही सगळी काढलेली कामं कोण करणार? पण इतक्या लवकर काय सासरी जायचं? सुष्मिता, तुझ्या आईला सांग, नंदू ही मोलकरीण नाही, ती माझी लेक आहे. तिच्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करायची नाही. खबरदार तिला कुठली कामं सांगितली तर. अहो आणि तिच्या सासरच्यानी तिला बोलावलंय, ही चांगलीच गोष्ट आहे. खरं चांगलं आहे अहो, पण हा सगळा पसारा तिनेच काढून ठेवलेला आहे. मी काय करू? तिनं कामं काढली आहेत ना, मग तुम्ही करा की. त्यात काय एवढं? सगळं आपलं नंदूवर ढकलून मोकळं व्हायचं. ती स्वतःमध्ये खूप बदल करून घेत असते. तिला कम्फर्टेबल करणं तुझं कर्तव्य आहे. तिला आपलेपणाने वागवणं हे तुझं कर्तव्य आहे. यातलं काय करतोस तू तिच्यासाठी? झालं बोलून तुझं? असं बोलून झालेलं नाहीये. नाही ऐक, आता माझा ऐक. कारण आता जी तू यादी वाचलीस ना, ही यादी अधिरा आणि रोहनसाठी योग्य आहे. कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. आणि आमचं लग्न हे त्यांच्या लग्नासाठी झालेली तडजोड आहे फक्त, बस.
मग असं असल्यानंतर त्यांच्या माझ्याकडनं किंवा माझ्या त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षांना अर्थ काय? बर माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये, मी नाईलाजास्तव त्यांच्याशी लग्न करतोय याची पूर्ण कल्पना त्यांना होतीच. त्या म्हणू शकल्या असत्या की हा माझ्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे आणि मला अशाच माणसाशी लग्न करायचंय ज्या माणसाचं माझ्यावर प्रेम आहे. पण तरी सुद्धा ज्या माणसाचं त्यांच्यावर प्रेम नाही अशा माणसाशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला ना, म्हणजे याची त्यांना आधीपासून कल्पना होती. मग आता तक्रार करायचा प्रश्न येतोच कुठे? अरे पण ती तक्रार करतच नाहीये समर. मग संपला ना विषय. प्रॉब्लेम कोणाला आहे? आणि हे बघा, आमच्या संसारात आम्ही असंच वागतो. आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम नाहीये, बस. अरे मग काय इश्यूच नाहीये. बेस्ट आहे समर, हेच बेस्ट आहे. तुम्हा दोघांचं 100% एकमत आहे ना यावर. तुमच्यात तर क्लॅरिटी आहे. आम्ही उगाच आपलं डोकं फोडून घेतोय. अरे आमचं एकमेकांवर प्रेम नाहीच आहे. तुला हवी तशी बायको मिळाली ना तुला, कॉंग्रॅच्युलेशन्स. हवी तशी बायको मिळाली, सुंदर, शहाणी, समजूतदार. तिचं तुझ्यावर प्रेम नाही, तुझं तिच्यावर प्रेम नाही. तिच्या तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही, तुझ्याही काही नाही. हे असंच तर चालायला पाहिजे. अभिनंदन, खरंच अभिनंदन आहे तुझं. असंच राहू दे, तुमचे सूर असेच जुळू दे आणि तुमच्यातली ही वीड आहे ना अशीच घट्ट राहू दे. छान, खरंच बोलतेय मी. ह्याच्यापेक्षा बेस्ट काही असूच शकत नाही.